आंदोलनासाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते, जिल्हा परिषद सदस्य, आमचे सहकारी मार्गदर्शक संजय बाबा कोकाटे, बाबासाहेब शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब देशमुख, बाळासाहेबजी पाटील, दीपकबाबा देशमुख, निलेश बापू, आबासाहेब साठे, जितेंद्र, शिवसेनेचे नेते, ज्येष्ठ नेते विलास बाप्पा, डॉक्टर साहेब, माळेचे नेते राजाभाऊजी चौरे, सर्वच उपस्थित वडीलधारी ज्येष्ठ आमचे रामकाका मस्के, सर्व उपस्थित या आज खरं तर बाबा आपण तहसीलदार साहेब आणि त्यांचे एमएससीबीचे अधिकारी, पत्रकार बंधू, बाबा आज आपण फक्त इन्फॉर्मेशन द्यायला आलोय. तुमचा आमचा तुम्हाला आठवत असेल की वळसे पाटीलच्या आंदोलनाची केस अजून पण आपण तारखा करतो. त्यामुळं आमदार व्हायच्या आधी पण अनेक आंदोलनात, संघर्षात त्या ठिकाणी पत्रकार साहेब आम्ही अशीच आंदोलने केली. आणि मग या चळवळीचा वारसा असल्यामुळे जरी आज आमदार म्हणून या मायबाप जनतेनं निवडून दिलं तरी त्यांचे प्रश्न विचारण्याचे विधानसभेच्या पटलावरती आपण कालच्या अधिवेशनात बघितलं असेल 3 वेळा या बाबतीमध्ये प्रश्न उपस्थित केला. त्याला 2 वेळा उत्तर देखील त्या ठिकाणी मंत्र्यांनी दिलं. परंतु आज प्रत्यक्षात मात्र खाली त्याच्यावरती कारवाई झालेली दिसत नाही. आणि मग एका बाजूला सरकारने सांगितलं की आमच्याकडे 4000 मेगावॅट लाईट एक्सेस आहे बाबा, आणि मग लाईट जर एक्सेस आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र आम्हाला संध्याकाळी 6 ते 10 आणि सकाळी 6 ते 8 या काळामध्ये पीक पिरियड मध्ये लाईट दिली जाते. आणि मग या लाईटच्या माध्यमातून मध्यंतरी 10वी 12वीच्या परीक्षा होत्या, रमजानचा महिन्याचा रोज होता, आज देखील दुसऱ्या शाळेच्या मुलांच्या परीक्षा चालू आहेत. संध्याकाळचं जेवण असेल, स्वयंपाक करायला असेल, दुधाच्या मशीन असतील, अनेक विषयावरती लाईटची आवश्यकता आहे. आणि या लाईट गेल्या अनेक वर्षांपासून जसं तुम्ही बाबा सांगितलं आता की 30 वर्ष इतका विकास झाला आहे की कुठलाही डीपी बसवायची गरज नाही, सबस्टेशन नवीन करायची गरज नाही, लाईटच लाईट आहे. असं असताना नियोजन झालं नाही. तुम्ही जे म्हणला तर गेल्या 1.25 वर्षामध्ये आम्ही हे संबंधित अधिकाऱ्यांना सगळ्याला घेऊन बसलो. त्याचा लॉंग टर्म 20 वर्षाचा पुढचा प्लॅनिंग केला. आणि मग आता आपल्याकडे 6 सबस्टेशन मंजूर आहेत. 2023 साली, आज 2026, 3 वर्ष झालं, अजून ती प्रत्यक्षात चालू कार्यान्वित झाली नाही. आणि दुसरं म्हणजे 22ला अंजनगाव किलोबाला अजून 3 सबस्टेशन त्या ठिकाणी एडीबीत मंजूर झाले. तर बाबा ही 9 सबस्टेशन म्हणलं आणि आता जवळपास 23 ट्रान्सफॉर्मर आपले 510. मग वरवड्याचा आपला 10चा ट्रान्सफॉर्मर झाला, 510 केला, आज बीडला बसवलाय. हे सगळे ट्रान्सफॉर्मर 2023 पासून पत्रकार साहेब प्रलंबित होते. मी गेल्या 1.25 वर्षामध्ये यांचा पाठपुरावा करून आला. आज त्यांना जागा मिळत नव्हती. मोजणी असेल त्याची मोजणी फी, सगळ्याची फी इथपर्यंत बारकावे बोलत की इथपर्यंत आले. परंतु आत्ताची आवश्यकता अशी आहे की तातडीची निकड. म्हणून मी या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यावर आज त्यांच्या कार्यालयावर आज आपण येण्याचं बाबा महत्वाचं कारण असं आहे की या अधिकारी देखील आपल्या शेतकरी पोर आहेत, पण यांना 33 केवी लाईटच्या ऐवजी तिथं त्या ठिकाणी 26-27 केवी लाईट मिळेल. आणि मग यांची देखील पुढे अडचण होती. आणि मग त्यांना अनेक वेळा सांगितलंय, अनेक वेळा एसटी साहेबांची चर्चा झाली आहे. परंतु जोपर्यंत आपण कोणती तरी ऍक्शन घेणार नाही बाबा, तोपर्यंत यांना जाग येणार नाही. आणि मग एका बाजूला आता पत्रकार साहेबांनी सांगितलं की आमचे बाबा सरकारमध्ये आहे,
पण आम्ही सोडत घेऊन आलोय की लवकरात लवकर ह्या मागण्या आम्ही सरकारपर्यंत पोहोचवायचा मार्ग पण आमच्याकडे आहे. परंतु जी लोक आतापर्यंत सांगत होती, बाबांनी आत्ताच उल्लेख त्याचा केला, 2 महिन्यापूर्वीच बाबा जणू काही सगळ्या मतदारसंघात खैरात वाटल्यासारखं वाटलं होतं. आणि आता मात्र काय परिस्थिती आहे, प्रत्यक्षात बदलत अजून एक रुपया कुठं आलेला नाही. आणि आजची परिस्थिती अशी आहे, लाईट साठी जर दिवसात आम्हाला 100 फोन येत असतील तशी नजर तर 50 फोन आज मला फक्त लाईट येतात की लाईट नाही, बंद पडलंय. आणि संध्याकाळी 6 ते 10 या पिरियड मध्ये पीक पिरियड मध्ये लाईट नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला जाधव साहेब, आता तुमचे मुलं साहेब पण येत आहेत, आम्ही तुम्हाला इशारा द्यायला आलो की ही परिस्थिती 15 दिवसात सुधारली पाहिजे. नाहीतर बाबा 15 दिवसानं आपल्याला सगळ्यात मोठं आंदोलन आपल्या इथं करावं लागेल. या माध्यमातून पुढच्या वेळेस म्हणून मात्र तुम्हाला त्या ठिकाणी आम्हाला, कारण आम्हाला केसेस सांगण्याची सवय आहे. आता एवढीच विनंती आहे की आमच्या शेतकरी आज अडचणीत आहे. एका बाजूला त्या ठिकाणी दुसरं एक पत्र द्यायचं बाबा आपल्याला की पाणीपट्टी, आपण पत्रकार महोदयांना पण आपली विनंती आहे की आपण बघितलं असेल चौकट छापा की त्या ठिकाणी ज्यावेळेस दुष्काळ परिस्थिती असते त्यावेळेस आपल्याला शेतचा माफ असतो, त्यावेळेस आपल्याला पाणीपट्टी माफ असती, शाळेची फी माफ असती आणि मग आपल्यावर लावलेला विजेचा आकार माफ असतो. आता तर लाईटच माफ आहे. मग अशा परिस्थितीत ज्यावेळेस आपण मुख्यमंत्री महोदय आले होते बाहेर, त्या दिवशी त्यांची बाईट तुमच्याकडे नाही की दुष्काळाचे निकष होते ते आता आपण अतिवृष्टी या पूर परिस्थितीत जाऊ आणि सगळे लाभ देऊ. आणि मग याची मागणी देखील अधिवेशनात आम्ही केली की पाणीपट्टी आमची त्या ठिकाणी माफ करा, कारण तुम्ही दुष्काळाचे आम्हाला निकष लावायला पाहिजे. आणि 2024ला दुष्काळ होता आणि आता अतिवृष्टी आहे, त्यामुळे या निकषामध्ये पाणीपट्टी आमची माफ झाली पाहिजे. पाणीपट्टीमध्ये स्थानिक आकार लावला ज्याची रक्कम मुख्य आहे ती रद्द झाली पाहिजे आणि त्याच्याबरोबर दंड पाणीपट्टी बाबा ती माफ झाली पाहिजे. आणि पाणीपट्टी सगळी माफ होऊन त्या ठिकाणी शेतकऱ्याला आपण कर्जमाफी का करतोय तर या कर्जमाफी शेतकऱ्याची भरायची याची परिस्थिती नाही. आणि मग एका हेक्टरला 15,000 रुपये पाणीपट्टी आपण ऊसासाठी आकारली जाते, ही अतिरिक्त आहे. आणि मग नियमानं जर विचार केला तर ती 6,000पेक्षा जास्त नसायला पाहिजे, परंतु बाबा आपल्याला 15,000 आकारली जाते. हे सगळे विषय त्या ठिकाणी आम्ही शासन दरबारी मांडले. विधिमंडळात त्या ठिकाणी कामकाज करत असताना अनेक वेळा बाबा बोलत असताना मला भाऊ वेळ कमी पडतो, मी सातत्याने त्या ठिकाणी ओरडतो की मला बोलू द्या. परंतु ज्यावेळेस आपण ग्राउंडवर येऊन काम करू त्यावेळेस इथल्या लोकांना देखील आज फक्त विधिमंडळात बोलून प्रश्न मिटणार नाही, तर ज्या वेळी गरज पडत त्याच्या वेळी ज्या कार्यालयाला आम्हाला धडक देऊन आज अजून एक पत्रकार महोदय माझ्या आपल्या निमित्तानं विनंती आहे की आज आपण बघा कर्जमाफी आपल्यासाठी जाहीर केली 2 लाख रुपये. त्याचं एक सत्य असं आहे की आज आपण काय होणार माहिती का, सोलापूर जिल्ह्यात 1.25 लाख शेतकरी आहेत ज्यांना सोलापूर DCC ने कर्ज दिले आणि आपले पात्र शेतकरी किती आहेत 28,000. कर्जमाफी किती 28,000 आणि कर्ज दिले 1.25 लाख. म्हणजे कर्जमाफी 75% लोकांना मिळणार नाही, 25% लोकांना 1952 पासून आतापर्यंत दिला. आणि मग या विषयावरती त्या ठिकाणी एसओपी आज सरकारने काय सांगितलं, नवीन आज काल परवाचा ऐकला स्टेटमेंट, ज्याच्यावर आयडिया आहे, ज्याच्यावर घर आहे, बंगला आहे, ज्याच्यावर वाहन आहे, वाहनात ट्रॅक्टर घालणार का. आणि मग अशा परिस्थितीत जर विचार केला तर ही 25%ची 10% आणून निस्ती ओवाळली जाईल अशी देखील शक्यता. आणि मग निकष न लावता आपण त्या ठिकाणी सरसकट कर्जमाफी करण्याची आवश्यकता आहे. आणि मग शेतकरी अडचणीत आहे, मागच्या वर्षी दुष्काळ, आता अतिवृष्टी, पूर परिस्थिती आणि सगळ्यात मोठा फटका आपल्या भागाला बसलाय. त्याच्यामुळं आंदोलन देखील इथूनच सुरू व्हायला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी आम्ही ही सुरुवात आज केली आहे. 15 दिवसाला अजून त्या ठिकाणी आम्ही MSCBला
या निमित्तानं सांगायला आलोय की शेतकऱ्याला लाईट देणे आपलं बंधन आहे. आज आपल्या अडचणी काय त्या सोडवायसाठी तुमच्यासाठी आम्ही एसी असेल प्रकाशगड असेल जिथं जिथं पाहिजे तिथं त्या ठिकाणी सगळ्या अडचणी आम्ही सोडवायला सक्षमरित्या आम्ही तुमच्या सोबत आहोत. परंतु जर त्या ठिकाणी बाबा वरचे अधिकारी यांना सपोर्ट करत नाही अशा ठिकाणी देखील मी आता पुढच्या महिन्यात त्या ठिकाणी आता या आठवड्यात मला बैठक लावतो म्हणजे ऊर्जा मंत्री राज्यमंत्री त्यांच्यासोबत आपल्या तालुक्यातल्या जेवढे प्रश्न आहेत त्या सगळ्या इलेक्ट्रिकचे देखील आम्ही प्रश्न मार्गी लावण्यासाठी एकत्र बैठकीच्या माध्यमातून सोडवण्याचं काम करू. परंतु आपल्याला एवढी विनंती आहे की आपण जी लाईट आपल्याला देता येईल शक्य आहे ती लाईट त्या ठिकाणी उच्च दाबाची अखंडित यावी जेणेकरून शेतकऱ्याचे हाल आज बघवणार आहेत. दिवसात तो शेतकरी त्या ठिकाणी अडचणीच्या काळामध्ये जर आपण त्याला साथ नाही द्यायची म्हणलं तर आपण काय यायची मान राखतोय का हा देखील प्रश्न पुढच्या काळामध्ये आपल्याला देखील आजच्या भूमिकांतून स्वतःला विचारायची वेळ येईल. त्यात आपण माणुसकीच्या नात्यानं या सगळ्या विचारा करत आज आपल्याला बाबा हे कर्जमाफीचा विषय असेल पाणीपट्टीचा विषय असेल आज आपल्याला या ठिकाणी सोलारच्या बाबतीत देखील काही निर्णय घेणं आवश्यक आहे. बाबा तुमच्या मतदारसंघात वेगळे गाव आहे सगळ्यात जास्त सोलार तालुक्यात वेगवेगळ्या बसले 1000पेक्षा जास्त वेगवेगळ्या आज सोलार बसले. त्यामुळे बऱ्यापैकी तिथला आपल्याचा लोड कमी झालाय. माझी पत्रकार महोदयांना पण विनंती आहे आणि आलेल्या आमच्या सहकार्यांना पण विनंती आहे की सगळ्यांनीच लाईट कनेक्शन असताना सोलारचा अर्ज करावा आणि ज्याचा सोलार मंजूर होईल त्याला दिवसा लाईटची सोय होईल जेणेकरून आपल्या या एमएससीबीवरचा ताण कमी होईल आणि आपल्याला देखील आपण स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आपल्याला काम करता येईल. आपण सोलारच्या बाबतीमध्ये आज ज्यांना आपल्याला सोलार वेळेत मिळत नाही त्याच्या संदर्भात देखील आपण त्या ठिकाणी बैठक लावू आणि सोलार लवकरात लवकर घेऊ. कारण येणारे बाबूसाहेब 2 महिने हे खूप महत्वाचे आहेत. या 2 महिन्यामध्ये शेतकऱ्याला त्या ठिकाणी लाईट नाही दिली तर खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे. जनावर असतील झाडं असतील अनेक त्या ठिकाणी प्रश्न आहेत. यामध्ये आज बाबा आपण त्यांना आपलं निवेदन देऊया. आज आमची विनंती आहे आपल्याला की लाईटसाठी 15 दिवसांनी पुन्हा काही आंदोलन करायची वेळ येणार नाही याची खबरदारी घ्यावी. आम्हाला त्या ठिकाणी आलेल्या मोजक्या लोकांना आज आपण बाबा घेऊन आलोय आणि तुम्ही जसं मगाशी म्हणला की आंदोलन करायची गरज का पडती तर बाबा ज्यांनी त्या ठिकाणी मागच्या काही दिवसापूर्वी आपल्यापासून मोठं म्हणून गेली ती काय करू शकत नाही ती आणि मग विधानसभेमध्ये आज आपण विरोधी पक्ष म्हणून मी ज्यावेळेस भूमिका मांडतो आणि मग आज ग्राउंडवर देखील हे विषय सगळ्यांपर्यंत गेले पाहिजे जागरूकता झाली पाहिजे आणि या लोकांचे नेमके प्रश्न काय हे सरकारपर्यंत आंदोलनातूनच पोहोचवले जातात आणि आंदोलनाचं हत्यार हे आपल्याला लोकशाहीने दिलेलं मजबूत आहे. आमची मगाशी पत्रकार म्हणून ज्यावेळेस बोलताना म्हणजे 3 स्तंभ त्यातला मी एक स्तंभ आहे त्यामुळे मी पण या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे शेजारी असलेले त्यातला एक स्तंभ आहे. दुसरा स्तंभ इम्प्लिमेंटेशन तहसीलदार साहेब आहे हा दुसरा स्तंभ आहे आणि तिसरा स्तंभ जर यांच्यातनं नाही न्याय मिळाला तर आम्हाला न्याय व्यवस्थापन त्या ठिकाणी दार ठोठावता येईल आणि तुम्ही चौथा स्तंभ आहे ती वेळ तुम्ही येऊ देणार नाही आणि तुम्ही त्या ठिकाणी सक्षमरित्या त्या तालुक्याची भूमिका आणि या लोकांना आवश्यक काय हे आपण मांडाल. आज अनेकांच्या त्या ठिकाणी शेतकऱ्याची पिकं करपायला चालू झाले आज त्या ठिकाणी होडपळायला लागले आणि अशा परिस्थितीत जर बाबा त्यांना लाईट नाही मिळाली आता तोंडाला ह्याला घात जाईल आणि पुढच्या वर्षी तहसीलदार साहेब आपल्याला जवळ काम आहे कारण अजमेरचं वातावरण सांगितलंय पाऊस कमी सांगितलाय त्यामुळे आपल्याला पाणी वाचवून पुढचा काळ देखील टिकवायचा आहे आणि मग पुढची जर दुष्काळ परिस्थिती आली तर या वर्षीची पिकं ₹2 शेतकऱ्याला देतील आणि त्याच्यावर पुढचं वर्ष मागेल. त्यामुळे ही पिकं जगवणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून आपल्याला काही गोष्टींवरती कडक पावलं उचलून आज तुम्हाला पण तहसीलदार बोलवले त्याचं कारण आहे की आपल्याकडे 2 प्रस्ताव 3 प्रस्ताव आहेत जे सबस्टेशनचे बिल्डिंग आहे ते तात्काळ केले तर त्यांची कामं लवकर चालू होतील आणि बाबा 220 त्या ठिकाणी आपल्या इथं मंजूर
त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी केले. त्याच्यामुळं आपल्याला 220 ची लाईट आज आपल्याला काय होतंय तर खाली आपल्याला मोठीवडी लाईट आणि मग येत असताना ड्रॉप होती. आपल्याला माढा तालुक्याचं वैशिष्ट्य आहे बघा, माढा तालुक्यात एकही ठिकाणी 132 पण नाही आणि 220 पण नाही आणि मग काळाच म्हणायचं होता. आणि मग तरी देखील पुन्हा कशासाठी वंचित माहिती का, आम्हाला विकास करायला राहिला. तो कसला राहिला की आता त्यामुळं आपल्या या निमित्तानं आज आलेले मोजकी लोक आहेत. आज आम्ही आपल्याला निवेदन देतोय आणि मला आपल्याला अपेक्षा आहे की आपण लाईट सुरळीत कराल असं त्या ठिकाणी बोला. सर आपल्याला आपणच सांगा आता की आम्हाला लाईट सुरळीत कराल. संध्याकाळी पीक पिरियड त्या ठिकाणी लोकांना लाईट राहील आणि पाण्याला उतरून सोडतोय. कारण काय झालंय काल ना सीना वाढायला बाबायला एक वाद फुटला होता, त्याचं लिकेज होते. तर ती लिकेज काढायला चालू आहे. आज लिकेज काढून उद्यापासून चालू होते. मी अजून एक पत्रकार महोदय आहेत म्हणून बाबा एक गोष्ट सांगतो की काय झालंय की 30 लाख रुपयाला या सीना माळा उपसा सिंचन योजनेच्या मेंटेनन्स पाईपलाईन जर फुटली तर वेल्डिंग करायचं काम 30 लाख रुपयाला दिलेलं आहे. आणि ती काम करतोय कोण तर ती वेल्डिंग करणारा ज्यानं कॉन्ट्रॅक्ट घेतोय ती, आणि ही शहाणी दीडशाणी जाऊन फोटो काढती ती आणि आमच्या कारखान्याने त्याला म्हणती ती ढोंग करते. गव्हर्नमेंटनं 30 लाख रुपयाचं टेंडर दिलेलं आहे आणि तो संबंधित माणूस त्याचं काम करतोय मेंटेनन्सचं. ही कोणी करत नाही. ती कधी तुम्हाला दिसला का पॅन्टवर करून चिखलात गेलेला ती फोटो काढते त्याच्या ह्याच्यावर टाकतो तेवढं. त्यामुळे ती आता बाबा 30 लाखाचे टेंडर गेलेलं आहे. करणारा काम वेगळंच करते ती फोटो तेवढ्या घरी टाकते. आजची परिस्थिती अशी आहे की परवा मॅडमने पत्र दिलं की 25 कोटी रुपये 39 कोटी थकबाकी आहे आणि त्या ठिकाणी पैसे वसूल झाले नाही तर आम्ही सिनेमाला बंद करू. योगानं मी ते वाचलं आणि मी विखे पाटील साहेबांवर होतो. विखे पाटील साहेबांना दाखवलं, पत्र घेतलं, त्यांच्या माझ्या फोनवरनं त्यांना बंद करून दिलं आणि त्यांना ही गोष्ट देखील सांगितली की अशी आपल्याला आता ही योजना बंद करता येणार नाही. आणि मग निवडणुकीचाच 20 लाखाचा चेक ठेवला. आता पुढे फक्त माझ्याकडनं काय राहिलं माहिती पत्रकार साहेब, त्यावेळेस मी सांगायचं नाही बाबा आपल्या विठ्ठल कारखान्यानं देखील 55 लाख रुपये टाकून शेतकऱ्यांची भरली नाही. पण आम्ही त्याचं भांडवल का केलं नाही तर ही 30 वर्ष ह्या भांडवल पाहिजे की जरा बाजूला सारायचंय. ही सगळ्याचं जबाबदारी कर्तव्य आम्ही पण करतोय. म्हणजे शेतकऱ्याचे पैसे मार्फत भरतोय. मग भीमा नदी असेल, सीना नदी असेल, कमांचं पाणी असेल, ही सगळी पाणीपट्टी वसूल करून आम्ही भरतोय. मग पाणीगरचा असू द्या, ज्याच्या कारखान्याचा ऊस ज्याच्या शेतकऱ्याचं आपल्याला या निमित्तानं एवढीच सांगायचंय की अफवा पसरल्या जातात. आपल्याला त्या ठिकाणी आता आपण बदल देऊ आणि लाईट आपण त्या ठिकाणी राजू साहेब सगळ्यांना सुरळीत कराल अशी मी आपल्याला अपेक्षा करतो. नाहीतर 15 दिवसानं आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या विरोधात मोठं आंदोलन करायची वेळ येणार नाही. याची आपण खबरदारी घ्यावी. आज शॉर्ट पिरियड मध्ये ते मोबाईल येतात म्हणून आपण सगळे त्या ठिकाणी रात्रीच बाबा आपलं ठरलं आणि आज सकाळी आपण मोजकी लोक येऊन त्या ठिकाणी आपल्या सगळ्याला या आंदोलनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा आपली चळवळ बाबा जिवंत राहिली पाहिजे. आपण आमदार झालो, सत्तेत आलो तरी आपली चळवळीची वृत्ती आहे, ती चळवळीचा पाया आहे. तो चळवळीचा पाया आपल्याला खंडित ठेवावा लागेल तर त्या ठिकाणी लोकांच्या भावना सरकारपर्यंत या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आणि आंदोलनाच्या माध्यमातून पोहोचत असतात. तो आपला सर्वांचा प्रवास आता अखंडित राहील. आपण लाईटची व्यवस्था कराल अशी मी आपल्याला अपेक्षा करतो आणि पुन्हा मोठं आंदोलन करायची वेळ येणार नाही ही मी आपल्याकडे अपेक्षा ठेवतो. आणि आपण सर्वजण आलेल्या सर्वांचं खूप खूप आभार मानतो. आणि आज माझ्या 2 दिवसात पाणी सोडतील. आता मोटर चालू होते आज झाली की आपण वाड्याला पाणी वड्याला पण सोडायचं सोय करतोय.
ती गुडरंगवाडी तयार पण पाहिजे. आता शेवटच्या टप्प्यात आहे. पाणी येऊन जाईल, पाण्याची काय अडचणी येणार नाही. आता 200 चालू आहे. आणखी मोटर तिसरा सेट चालू झाला, 330-20 पर्यंत आलं की पाणी आपण सोडूया.